नागपुर शहर के आरबीआई चौक पर कल देर रात हुए भीषण सड़क हादसे में 2 मासूम बच्चों की मौत हो गई, जबकि एक वरिष्ठ नागरिक गंभीर रूप से घायल हो गया। सदर पुलिस के अनुसार यह हादसा रात करीब 10:17 पर उस समय हुआ जब परिवार के 3 सदस्य LIC चौक से आरबीआई चौक की ओर अपनी मोटरसाइकिल से जा रहे थे। इसी दौरान तेज रफ्तार से आ रहे ट्रक NL01 AG 0868 के चालक ने लापरवाही से वाहन चलाते हुए मोटरसाइकिल को पीछे से जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि 11 वर्षीय रुद्र सुनील सिंगल दुबे की मौके पर ही मौत हो गई, जबकि 12 वर्षीय सिमरन गंभीर रूप से घायल हो गई। उसे तुरंत मेयो अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उपचार के दौरान उसे मृत घोषित कर दिया। हादसे में 56 वर्षीय शेषनाथ जागेश्वर सिंह भी गंभीर रूप से घायल है, जिनका इलाज अस्पताल में जारी है। हादसे के बाद ट्रक चालक मौके से फरार हो गया था, लेकिन पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए उसे गिरफ्तार कर लिया है। वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में आगे की जांच जारी है। यह दर्दनाक दुर्घटना एक बार फिर शहर में बेपरवाह और रफ्तार के लापरवाही पर सवाल खड़े कर रही है। काल रात्री 10 वाजण्या सुमारास आम्हाला ज्याप्रमाणे माहिती मिळाली त्याप्रमाणे आरबीआई चौक नागपूर शहरामध्ये या ठिकाणी मोटरसायकल सवार आहे शेषनाथ सिंग, जागेश्वर सिंग व 56 वर्षे राहणार काटोल रोड KGN सोसायटी हे त्यांच्याकडे त्यांच्या घराचं जे बांधकाम चालू आहे त्या बांधकामाकरता त्यांनी एक ठेकेदार ठेवला होता, सुनील नाव होतं त्याचं। तर सुनीलचे जे लहान मुलं होते 2, कुमारी सिमरन सुनील सिंगल धुपे आणि रुद्र सुनील सिंगल धुपे यांना त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नामध्ये कार्यक्रमासाठी घेऊन गेले होते आणि तिथून परत येत असताना आरबीआई चौकामधून त्यांना राईट U-टर्न घेऊन ठिकाणाला जाणे होते। त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागून एक कंटेनर जो की नंबर आहे NL01 AG 0868 जो चालक आहे सरेंदर पंचम बिन याने पाठीमागून त्यांना निष्काळजीपणे हलगर्जीपणे धडक मारून त्यांच्या गाडीला ठोकर देऊन त्यांना अपघात केल्याने करून तो त्या ठिकाणून पळून गेला। घटनास्थळी ज्यावेळेस पोलीस पोहोचले त्या ठिकाणाहून घटनास्थळीच यातील रुद्र सुनील सिंगल धुपे हा खूप गंभीर अवस्थेमध्ये दिसून आला। त्याचबरोबर त्याची जी लहान बहीण आहे मोठी बहीण आहे सिमरन सुनील सिंगल धुपे ही देखील जखमी होती। पोलीस वाहन व इतर खासगी वाहनां जखमींना मेयो हॉस्पिटल ठिकाणी पाठवण्यात आले उपचाराकरता। उपचाराच्या पूर्वीच रुद्र सुनील सिंगल धुपे हा मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। त्यानंतर त्यातील सिमरन सुनील सिंगल धुपे आहे ही उपचारादरम्यान मेयो इथं तिचा मृत्यू झालेला आहे। त्याचप्रमाणे यातील जे तिसरे जखमी आहेत मोटरसायकल स्वार शेषनाथ सिंग यांचा सध्या शांतीमोहन हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। यातील जो वाहन चालक आहे त्याचा रात्री पाठलाग करून बर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याचा पाठलाग करून त्याला पकडलेला आहे आणि त्याला आमच्या ताब्यात दिल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासक्रमी अटक करून पुढील कारवाई करीत आहोत। काही मेडिकल केला आहे का, दारू पिला होता का ड्रायव्हर, काय म्हणजे आरोपीचं त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली, त्याचबरोबर त्यांनी मद्यप्राशन केले असल्याबाबत तपासणी केलेली आहे। प्राथमिक तपासणीमध्ये त्यांनी मद्यप्राशन केले नसल्याचं आढळून आले आहे, परंतु त्याचे रक्ताचे नमुने घेतलेले आहेत। त्याच्यानंतर अधिक तपासणी करून पुढच्या गोष्टी लक्षात येतील।